घडीला एक महत्त्वाची बातमी येते। पुढच्या आठवड्यामध्ये भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची माहिती, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षाची निवड अंतिम टप्प्यामध्ये आहे। प्रदेशाध्यक्ष निवडीकरता केंद्रीय भाजपकडून निरीक्षक जाहीर केला गेलाय। महाराष्ट्र भाजप अध्यक्ष निवडीकरता केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। पुढच्या आठवड्यामध्ये भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण हे ठरेल। आता चंद्रशेखर बावनकुळे हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम आहेत। पुढील आठवड्यामध्ये भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, अर्थात कार्यकाळ संपत होता प्रदेशाध्यक्षांचा, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आज न उद्या निवडले जातील अशी कुणकुण होती। पुढच्याच आठवड्यात प्रदेशाध्यक्ष निवडला जातोय। किरण रिजिजू यांना निरीक्षण नेमलं गेलंय, अपडेट काय आहे? नक्कीच सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर जे सध्या कार्यकारी अध्यक्ष आहेत अर्थात रवींद्र चव्हाण तेच प्रदेशाध्यक्ष होतील। या संदर्भामध्ये भाजपाचे प्रमुख नेते अमित शहा यांनी महत्त्वपूर्ण असं विधान जाहीर सभेमध्येच केलं होतं आणि आता त्या संदर्भात घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची आता नेमणूक झालेली आहे प्रदेशाध्यक्ष निवडी संदर्भामध्ये आणि जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार पुढच्या आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारी या 2 दिवसामध्ये प्रदेशाध्यक्ष भाजपाचे नवीन आपल्याला रवींद्र चव्हाण पाहायला मिळणार आहेत। त्या संदर्भातल्या आता हालचाली भाजपाच्या अंतर्गत गोटामध्ये सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्येच भाजपाची निवड प्रक्रिया असते। महाराष्ट्रामध्ये किंवा इतर कोणत्याही राज्यामध्ये जर एखादा अध्यक्ष किंवा एखाद्या शहराचा अध्यक्ष नेमायचा असेल तर त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री आपल्याला त्या ठिकाणी येतात, त्या संदर्भातली चाचपणी करतात आणि नंतर निवड प्रक्रिया होताना पाहायला मिळते। पण तुषार मग निरीक्षक नेमणं, निवड प्रक्रिया करणं ही फॉर्मॅलिटी आहे का, नाव ऑलरेडी निश्चित झालंय असं आहे? नक्कीच सुवर्णा, निवड निरीक्षक जे किरण रिजिजू यांना नेमण्यात आलेलं आहे ती फॉर्मॅलिटी आहे, मात्र अंतिम टप्प्यामध्ये भाजपा अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया हे पूर्ण झालेली आहे। येत्या 48 तासामध्ये भाजपाचे नवे अध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्याला भाजपाचे होताना पाहायला मिळणार आहेत। नक्की तुषार, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। मोठी बातमी आहे, भाजपला नवे प्रदेशाध्यक्ष मिळणार आहेत। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते, आता मात्र प्रदेशाध्यक्ष बदलतील। मागच्या 6 महिन्यामध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं रवींद्र चव्हाण यांनी, तेच आता प्रदेशाध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे। घोषणा होणं फक्त बाकी आहे आणि निवड प्रक्रिया ही फक्त फॉर्मॅलिटी आहे। किरण रिजिजू ते काम बघणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळते। तर आपण बघितलं असेल मधल्या काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील या चर्चा थोड्याशा विरळ झाल्या, थोड्याशा थांबल्या। त्या याकरता कारण प्रस्ताव नेमका कोण पाठवणार, मनसेने स्पष्ट केले की प्रस्ताव आता उद्धव ठाकरेंना किंवा उबाठालाच पाठवावा लागेल। पण आता या मोर्चाच्या निमित्तानं हे 2 कुटुंब आणि 2 पक्ष एकत्र येतात का हे बघावं लागेल। मातोश्रीवर आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील आहेत, आपण सुष्मिताशी बोलूया आणि तिला विचारूया। सुष्मिता, मातोश्रीवर काय वातावरण आहे? 5 जुलैला आता हे दोघं एकत्र मोर्चा काढणार आहेत आणि चर्चा तर महाराष्ट्रभर सुरू झाली आहे की चला मोर्चा म्हणजे एक नांदी आहे। खरं तर अनेक वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत एका मोर्चाच्या निमित्तानं। यापूर्वी गिरणी कामगारांचं असंच एक आंदोलन मुंबईमध्ये झालेलं होतं, त्यावेळेला सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मैदानात उतरलेले होते आणि त्यातनं परिवर्तनाची नांदी झालेली होती। आता सुद्धा तशाच पद्धतीच्या परिवर्तनाची ही सुरुवात म्हणायला हरकत नाही, कारण राजकीय अस्मिता बाजूला ठेवून दोघंही बंधू मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहेत। जे आजवर मुंबईतील अनेकांच्या मनातले सूर होते त्यांना कुठेतरी गवसणी घालण्याचं काम काल संजय राऊत यांच्या मध्यस्थीनं केलेलं आहे। मराठीबाबत अर्थात मराठीचा मुद्दा हा कायम आहे, तिसरी भाषा सक्ती नसावी, मग ती हिंदी असो किंवा कोणतीही तिसरी भाषा म्हणून आम्हाला मान्य नाही। NPC म्हणजे जे राष्ट्रीय समीकरण आहे त्या पद्धतीचा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा कुठेही वापर होऊ नये आणि त्यामध्ये जर भाषा सक्ती नाही तर महाराष्ट्रात सुद्धा तिसरी भाषा नको, हे ठामपणे राज ठाकरे यांनीही बोलून दाखवलं। उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत अशा पद्धतीची माहिती दिली आणि आता ज्या पद्धतीने हे दोघी बंधू एकत्र आलेले आहेत त्यानंतर मातोश्रीवरती सुद्धा
प्रमुख जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्यामध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे की कशा पद्धतीने मुंबईत हा मोर्चा निघेल, या मोर्चामध्ये सहभागी होत असताना कशा पद्धतीचं नियोजन करण्यात येईल। त्याचबरोबर मनसेचे सुद्धा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे आग्रही आहेत या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी होण्यास। सुष्मिता भदाणे पाटील मातोश्रीवर उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयाच। ते आपल्याला सांगतायत की साधारण वातावरण मुंबईतलं काय बघायला मिळतंय, उद्धव ठाकरेंच्या गोटामध्ये काय वातावरण आहे, हालचाली काय सुरू आहेत। 6 तारीख नको 5 तारीख असं उद्धव ठाकरेंकडून सांगितलं गेलं, त्यावर राज ठाकरे सुद्धा लगेच हो म्हणाले आणि 5 जुलैला आता हे दोन बंधू एकत्र येणार आहेत, त्यांचे दोन पक्ष एकत्र येणार आहेत। मराठीसाठी आम्ही एकत्र येतोय असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या त्रिभाषा धोरणाच्या मुद्द्यावर आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही एकत्र मोर्चा काढणार आहेत। संजय राऊतांनी फोटो ट्विट केला आणि याबाबतची माहिती दिली। त्रिभाषा धोरणाला विरोध करत ठाकरे बंधू एकत्र येत मोर्चा काढणार आहेत। काल दोन्ही ठाकरे बंधूंनी त्रिभाषा धोरणाला विरोध केलेला होता। राज ठाकरेंनी हे स्पष्टही करून टाकलं होतं की 4 जुलैला आम्ही मोर्चा काढणार आहोत, तर उद्धव ठाकरेंनी त्रिभाषा धोरणाच्या मुद्द्यावर होणाऱ्या सगळ्या आंदोलनांमध्ये सहभाग घेणार असल्याचं म्हटलं होतं। आता त्रिभाषा सक्ती हा विषय आहे, हिंदी सक्ती हा विषय नाही, कारण त्याविषयी पुन्हा एकदा सरकारनं आपलं धोरण स्पष्ट केलं। 3 भाषा शिकाव्याच लागतील, तिसरी भाषा हिंदी ही सक्तीची नाही। मात्र तिसरी भाषा कुठलीही जरी शिकायची असेल विद्यार्थ्यांना तर तो विषय हा 20 विद्यार्थ्यांनी निवडलेला असला पाहिजे, तरच तो विषय तुम्हाला शिक्षक नेमून देऊन शाळेत शिकवला जाईल। नाहीतर तुम्ही कुठलीही तिसरी भाषा निवडा पण तुमचा तुम्ही अभ्यास करा असं स्पष्ट करण्यात आलं आणि त्यालाच आता विरोध होतोय। त्रिभाषा सक्तीला सुद्धा विरोध आहे, त्यामुळे हिंदी सक्तीचा मुद्दा नाहीये। आता त्रिभाषा सक्ती, 3 भाषा शिकाव्याच लागतील हा विषय आहे। आता काय झालं, संजय राऊतांनी मध्यस्थी केली की 2 वेगवेगळे मोर्चे कशाला, तर एकच मोर्चा काढला पाहिजे आणि म्हणून संजय राऊतांनी पुढाकार घेतला आणि राज ठाकरेंना फोन केला। काय चर्चा झाली या दोघांमध्ये बघूया। बघा, हिंदी सक्ती विरोधात 2 मोर्चे निघणं काही बरं दिसत नाही असं संजय राऊत राज ठाकरेंना म्हणाले। एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिक जे आहेत ते सगळे एका छताखाली येतील, त्यांना आनंद होईल असं संजय राऊत म्हणाले। मी उद्धव ठाकरेंशी चर्चा करतो असं संजय राऊतांनी राज ठाकरेंना सांगितलं, कारण राज ठाकरेंचं सकारात्मक उत्तर आलं म्हणून। मग संजय राऊतांनी लगेचच उद्धव ठाकरेंना फोन केला आणि त्यांच्यात काय संभाषण झालं तर मोर्चा संदर्भात राज ठाकरेंसोबत मी आज फोनवरून चर्चा केलेली आहे असं संजय राऊत उद्धव ठाकरेंना म्हणाले। मग राज ठाकरेंनी एकत्र मोर्चा काढावा अशी भूमिका मांडलेली आहे असं बोलणं झालं, असा संवाद झाला। वेगळा मोर्चा काढण्याची आपली सुद्धा भूमिका नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले संजय राऊतांना। आपण एकत्र मोर्चा काढणार असू तर काहीच अडचण नाही, काही हरकत नाही अशी हामी भरली उद्धव ठाकरेंनी। मी राज ठाकरे यांना मोर्चा संदर्भात सांगतो, तुमची भूमिका काय ते स्पष्ट करतो असं संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंना। आणि मग संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना फोन केला, संजय राऊतांनी राज ठाकरेंना फोन केला। 6 तारखेला आषाढी एकादशी आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मोर्चाच्या तारखेमध्ये बदल सुचवलेला आहे असं संजय राऊत म्हणाले। 5 तारखेला जर एकत्र मोर्चा काढला तर बरं होईल, उद्धव ठाकरेंची काही हरकत नाही आहे असा संवाद झाला संजय राऊत आणि राज ठाकरेंमध्ये। चालेल, मग आपण 5 जुलैलाच एकत्र मोर्चा काढूया असं राज ठाकरे सुद्धा म्हणाले, त्यांनी सुद्धा हो म्हटलं। मग दोन्ही ठाकरे बंधू 5 जुलैच्या मोर्चावर एकमत झाल्यानंतर संजय राऊतांनी ट्विट केला तो फोटो 2 भावांचा आणि 2 भाऊ एकत्र येणार आहेत आणि मोर्चा काढणार आहेत 5 जुलैला असं निश्चित झालं।